काँग्रेसमध्ये बंडाळीचं वारं वाहू लागलेलं आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलावण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 7 आमदारांनी दांडी मारली। हे आमदार काँग्रेस सोबत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सुरू आहे। काँग्रेसच्या बैठकीला 7 आमदारांची दांडी। काँग्रेस आमदारांच्या गैरहजेरीनं चर्चेला उधाण। सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा काँग्रेसचा दावा। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदारांचा एक गट चव्हाणांसोबत जाणार असल्याचा दावा हा करण्यात येतोय। काँग्रेसनं बोलवलेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला तब्बल 7 काँग्रेस आमदार गैरहजर होते। यातल्या अनेकांनी बैठकीला न येण्याकरता वेगवेगळी कारणं सांगितली आहेत। तरीही हे आमदार काँग्रेसच्या संपर्कातच नाहीत का, अशा चर्चेला आता उधाण आलंय। लोकशाहीला मिळालेल्या माहितीनुसार संग्राम थोपटे, केसी पाडवी, सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, अमित देशमुख, मोहन हंबर्डे आणि माधवराव पाटील जवळगावकर हे आमदार बैठकीला उपस्थित नव्हते। काँग्रेस मात्र आमदारांच्या गैरहजेरी संदर्भात आजही सारवासारव करताना दिसली आहे। काँग्रेसचे कोणतेच आमदार फुटले नसल्याचा काँग्रेसचा दावा आहे। हंबर्डे आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत। मतदानाला ते हजर राहतील। जवळकरांचंही माझं बोलणं झालं, ते माधवराव आमच्या शिबिरात येणार आहे। प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात। आमच्या बरेच आमदारांच्या घरी अनेक कार्यक्रम आहेत। त्यांनी पक्षाला कार्यालयामध्ये तसं सूचित केलेलं होतं, त्यामुळं ते येऊ शकले नाहीत। अशोक चव्हाण हे एकटेच काँग्रेसमधून निघाले नाहीत। त्यांनी जरी त्यांच्यासोबत कोण आहे यांची नावं जाहीर केली नसली तरी गैरहजर आमदारांच्या मनात काय आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।